अगं कितकी बऱ्याच ताईंना आहे ना वेबसाईटवर बुकिंग करायची कशी हे कळतच नाहीये. हो मलाही ते जाणवलंच. हरकत नाही, पण मी तुम्हाला दाखवते की कशी नेमकी बुकिंग करायची. अगदी सोपं आहे. चला तर मग आपण क्रोम ब्राउझर प्रत्येक ताईकडे असतं, त्यावरती गुगलवरती जाऊन क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सर्च करायचं आहे आनंदी क्रिएशन. ओके, वरती आनंदी क्रिएशन नाव आलेलं आहे. बस मी त्याच्यावरती एंटर केलं. पाहू शकतात anandiCreations.in नावाची आपली वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यास बरोबर पाहू शकतात आपली वेबसाईट इथे ओपन झालेली आहे. इथे सर्वात पहिले तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळेल ब्लाउजेस बद्दल. आपल्या रील सुद्धा तुम्हाला यावरती पाहायला मिळतील. त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली त्या प्रोडक्टवरती जाणार. लाईव्हचं कलेक्शन याच्यावरती डेली अपडेट होत असतं, हे पण तुम्ही चेकआउट करू शकतात. चला तर मग मला बघायचं आहे ब्लाउजेस. तुम्ही इथे सुद्धा क्लिक करू शकतात किंवा 3 डॉट इथे वरती दिलेले त्यावरती क्लिक करून ब्लाउजेस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मला कुठला तरी एक ब्लाउज परचेस करायचा आहे. वाव, मला मधुबाला ब्लाउज घ्यायचा आहे. मी यावरती गेली, क्लिक केलं. याच्यातून तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा आहे, कुठला पाहिजे. मी पिंक कलर यावरती जाऊन क्लिक केलं. खाली यायचंय, किती पाहिजे, 2 पीस पाहिजे, 3 पीस पाहिजे, तुम्ही याच्यावरती प्लस मायनस करू शकतात. मला एकच पीस पाहिजे आहे. ऍड टू कार्ट केलं. आपल्या कार्टमध्ये हे प्रोडक्ट केलेलं आहे. आता आपण मला साडी बाय करायची आहे. परत 3 डॉट वरती गेली, साडीज मध्ये जायचं आहे किंवा साडीचं नाव तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्टली सर्च करायचं आहे. मला प्युअर गज्जी सिल्कची साडी हवी आहे. असं खाली यायचं. हे बघा, प्युअर गज्जी सिल्क वरती जाऊन मी क्लिक केलं. मला याच्यामधला रेड कलर नको आहे, तर मला याच्यामध्ये कुठला कलर दिसतो इथे, वाईन कलर. सो हे बघा, वाईन कलर आला. वाईन कलर वरती खाली गेली, एक प्रोडक्ट पाहिजे. ऍड टू कार्ट केलं मी याच्यामध्ये. तर बघा, माझे दोन्ही प्रोडक्ट, मला ब्लाऊज आणि साडी इथेच विजिबल झाली. आता मी इथं आल्यानंतर बाय नाव म्हणजे चेकआउट केलं. चेकआउट केल्यानंतर चेकआउटच्या पेजवरती तो आपल्याला घेऊन जाईल. इथं आल्यानंतर आपल्याला मेल आयडी किंवा फोन नंबर टाकायचा आहे. मी मेल आयडी टाकलेला आहे. इंडिया कंट्री सिलेक्ट केलं. फर्स्ट नेम तुमचं जे असेल प्रिया, सपोज लास्ट नेम आहे पाटील, इथे तुम्हाला टाकायचं आहे. ऍड्रेस तुमचा जो असेल अपार्टमेंट वगैरे, सिटी टाकायचं आहे, स्टेट टाकायचं आहे, पिनकोड न मिस करता टाकायचं आहे. आठवणीने तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमची टोटल दिसेल. 2 आयटम परचेस करतायत तुम्ही. सो मी इथे जाऊन पे नाव केलं. पे नाव केल्यानंतर तुम्हाला कशा थ्रू पेमेंट करायचं आहे ते तुम्हाला ह्या विंडोवरती पाहायला मिळेल. जसं की पाहिलं तुम्ही UPI पेमेंट, गुगल पे, फोन पे जे करायचं असेल तुमच्याकडे, जे अवेलेबल असेल त्याच्याने करू शकतात. मी UPI फोन पे सिलेक्ट करत आहे, तर डिरेक्टली तुमची विंडो ही फोन पेला जाते. तर या पद्धतीने जस्ट तुम्ही पे करायचे आहे, तुमचं पेमेंट येऊन जाईल आणि तुमची बुकिंग ही कन्फर्म होईल. तर याच पद्धतीने तुम्हाला बुकिंग करायचंय. फार सोपं आहे. जेव्हा तुम्ही पहिली ऑर्डर प्लेस करणार तेव्हा तुम्हाला थोडीशी भीती वाटेल, पण त्याच्यानंतर तुम्ही याला फ्रिक्वेंटली झालात तर मी तरी म्हणते तुम्ही सगळे ऑर्डर्स फक्त आणि फक्त वेबसाईटने घेणार. हरकत नाही, ज्यांना वेबसाईटने ऑर्डर जमत असेल त्यांनी करायचं आहे आणि ज्यांना नसेल जमत त्यांनी ट्राय करायचं आहे. अदरवाईज आपला व्हॉट्सअपचा ऑप्शन आहेच, तुम्ही व्हॉट्सअपने सुद्धा तुमची बुकिंग करू शकतात. धन्यवाद.